सहस्रार स्वामिनी निर्मला देवी की जय। आदिशक्ती निर्मला देवी की जय। बरोबर सजवलं नाही कोणीच मीठ पाणी इथे ठेव तुम्ही ठेवा मानून ठेवायचं साड्या आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की आज तुम्ही पूजेला आलात ना तर पूजेचा उपयोग असा झाला पाहिजे की तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजे आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी म्हणून आजची पूजा आहे। तेव्हा वेगळ्या वेगळ्या देवी देवतांना कसे हे लोक जागृत करतात ते शिकून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकून देऊ, मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता। मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेलं आहे, त्यांना कोणते त्रास आहेत, ते कसे स्वच्छ करायचे हे तुमच्या लक्षात येईल। मालं म्हणजे तुम्ही सुद्धा योगीजनच झाला आता, तुम्ही सुद्धा नुसतेसे हात फिरून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता आणि त्याच्या डोक्यावरती थंड येईल। तुम्ही बघाल आत्ताही तुम्ही कोणावरती करून बघा, तुम्हाला दिसेल की तुमच्या हातात अशी कुंडली तुमच्या हातात वाहता येतात। तुम्ही जरासं असं वरती केलं की तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड, 3दा उचलली की तुम्हाला वाटेल थंड थंड। पण ह्याच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं। आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावायचं, सकाळी थोडा नमस्कार करू आणि शाळेला जायचं। घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा, दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचं त्या पाण्यात, थोडा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून झोपून द्यायचं। बस एवढंच ध्यान आहे, दुसरं काहीही करायचं। 5 मिनटं संध्याकाळी आणि 5 मिनटं सकाळी। सकाळच्या वेळा एक हात आधी फोटोकडे असा करायचा, डावा हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली आणि उजवा हात फोटोकडे असेल तर डावा हात वर। बस असं करून 1-2 मिनटं उभं राहायचं, नमस्कार करायचा, बंधन द्यायचं आणि शाळेला जायचं। अगदी सोपं का, कळलं ना? अगदी सोपं आहे। तुम्हाला फोटो नसले तर तुम्ही यांच्याकडनं फोटो घ्या। सगळ्यांना मी फोटो दिले होते ना मागे, आणखीन आता सुद्धा तुम्ही फोटो घ्या हां।